खरे संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुका केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 15 मे 2026 रोजी महात्मा सार्वजनिक वाचनालय शेवगाव येथे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि केमिस्ट बांधवांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। सभेमध्ये संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री गहिनीनाथ बडे यांच्या हस्ते मेडिकल स्टोअर्ससाठी शासकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या शेड्यूल H1 रजिस्टरचे प्रकाशन करण्यात आले। तसेच हे रजिस्टर तालुक्यातील सर्व मेडिकल दुकानदारांना वितरित करण्यात आले। यावेळी केमिस्ट परिवारातील विविध क्षेत्रात विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संघटनेचे सदस्य शिवराज आहेर यांचे चिरंजीव राजवीर आहेर यांनी इयत्ता 4थीत असताना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच हरिभक्तपरायण भिसे महाराज यांचे चिरंजीव कौस्तुभ यांचा MBBS प्रवेश निश्चित झाल्याबद्दल गौरव करण्यात आला आहे। याशिवाय केमिस्ट सचिन शेळके यांचे चिरंजीव सिद्धार्थ शेळके तसेच डॉक्टर सतीश चव्हाण यांचे चिरंजीव पृथ्वी यांनी 10वी आणि 12वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। साई सिद्धी मेडिकलचे संचालक विजय दहिफळे यांनी फार्मास्युटिक्स विषयात PhD प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आलाय। सभेचे अध्यक्ष तथा रजनी मेडिकल शेवगावचे संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी केमिस्ट व्यवसायात उल्लेखनीय कार्य करत चापडगाव येथे भव्य व्यापारी संकुल उभारणीस प्रारंभ केल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी तालुका अध्यक्ष सूरज पाटील लांडे, उपाध्यक्ष गणेश राऊत, सचिव गणेश गवळी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या 20 मे रोजीच्या बंदला संपूर्ण पाठिंबा देत एकजुटीने बंद पाळण्याचा निर्धार सभेत करण्यात आला। खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोप झाला।